आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. बघ बघ काय झालं. अरे हीच आहे ती मुलगी. जा पकडा तिला. थांब. अरे कुठे गेली. इथंच तर होती. आता असेल इथेच कुठेतरी. चल ये. कोण आहेत ही लोक आणि का माझ्या मागे लागली आहेत. मला काही करून इथून निसटायलाच हवं आणि वेदला भेटायला हवं. थांब तिथेच. पळू नकोस. हे पकड रे हिला. अरे पळ पकड. पळ पळ.
सत्यवान अरे चल ना, चल 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 चल. दम लागलाय मालक. मालक ती बाई कुठे गेली? तिने मला इथपर्यंत आणलं म्हणजे इथेच काहीतरी असणार आहे. इथून पुढे मी नाही जाऊ शकत. नली नली इथेच कुठेतरी असणार आहे. नली नली नली. सत्यवान रान मोकळाय पण कोणी आहे का? अरे नामर्दांनो, पुरुष जातीला कलंक आत कलंक. पैशांसाठी एका निराकच मुलीला मारायला निघालात. मी आता तुम्हाला सोडणार नाही. हे कसं झालं? बाबारावनी त्याच्या भाडोत्री कुत्र्यांच्या गळ्यात पण ताईत बांधले. पण मी तुम्हाला सोडणार नाही.
मालक आपला वेद धोक्यात आहे. अहो, हे खतरनाक गुंडे आहेत, काही करू शकतात. पण ते आपण पाठवत ना गुंड, ते कळेल वेदला. मग आता करायचं काय? वेळ आली तर काय करायचं ते ठरवू. थांब जरा. काय रे, कसले शेळपट गुंड धरून आणलीस तू? अरे एका पोरीला पकडता आलं नाही त्यांना. तोंड वर करून उताने पडलेत. अहो पण मालक, आता मला तरी काय माहित होत हे असे निघतील ती. चल. अहो पण आपला वेद आता आपला नाही राहिला. त्याला आपल्यात कसा आणायचा ते बी बघतो. चल. किती लागलंय रे तुला? तू ठीक आहेस? तू माझ्यासाठी तसा जीव का धोक्यात घालत होतास? नली, माझं तुझ्यावर नको बंद करू. डोळे नको बंद करू. ऐक ना माझा. इकडे बघ वेद, इकडे बघ वेद. डोळे नको बंद. प्लीज मदत करा. कोणी आहे का? कोणी आहे का? वेद 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 डोळे उघड. वेद ऐक ना, माझ्याकडे बघ ना, इथे बघ ना. प्लीज प्लीज डोळे नको बंद. कोणी आहे का? प्लीज मदतीला ये ना प्लीज. कोणी आहे का इथे? वेद ऐक ऐक, डोळे नको बंद करू. माझं तुझ्यावर खूप जास्त प्रेम आहे. I love you.
आईचं प्रेम स्वीकारलंस असं एकदा म्हण. म्हणजे मी शांत पडेल. वेद 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 डोळे उघडणं वेद सुट्टीवर आहे. कोण आहे का प्लीज मदतीला आहे ना. वेद डोळे उघड. वेद वेद डोळे उघडणार आहे. वेद डोळे उघडणं वेद सुट्टीवर आहे ना. प्लीज कोण आहे का मदतीला या ना प्लीज. वेद आपण हॉस्पिटलमध्ये आलोय. काय होणार नाही तुला. काही होणार नाही. काय होऊ देणार नाही वेद तुला. सिस्टर डॉक्टर कुठे. प्लीज बोलवा ना लवकर. प्लीज लवकर बोलवा ना त्यांना. डॉक्टर डॉक्टर इमर्जन्सी बघा ना. खूप लागले त्याला. रक्त पण खूप येते डॉक्टर. ओके शांत व्हा. हे बघा तुम्ही हॉस्पिटलमध्ये आलात ना. डोंट वरी. डॉक्टर क्रिटिकल आहे हो खूप. अहो मला बघू तरी त्या पेशंटला. अरे हा तर बाबाराव कोतुलचा मुलगा आहे. हो डॉक्टर त्याला ना तिकडे चाकू लागले. खूप रक्त आणि गेलं. माहिती आहे. बघा शांत व्हा. तुम्ही पॅनिक होऊ नका. सिस्टर ऑपरेशनची तयारी करा. ब्लड खूप गेलेला आहे. बीपी चेक करा. चला क्विक क्विक ऑपरेशनला घ्या. येस सर येस. डॉक्टर बरं होईल ना. पण तो पटकन सगळं डॉक्टर व्यवस्थित होईल ना. होईल काय काळजी करू नका. पॅनिक होऊ नका अजिबात. आम्ही आहोत ना. नर्स वेदला शुद्धीवर यायला किती वेळ लागेल. थोडा वेळ लागेल. म्हणजे आता बोलू नका. कामात आहे मी. म्हणजे धोका टळलाय ना तसा. नर्स काय झालंय. नर्स हार्टबीट्स का येत नाहीयेत. डॉक्टर डॉक्टर काय झालं मिस. डॉक्टर ते बघा ना. ते डॉक्टर काय झालंय. बाप्पा वेदला होणारा त्रास मला बघवत नाहीये. त्याला होणारा त्रास मला दे आणि त्याला लवकर बरं कर. ताबडतोब भोसलेला बोलवा. डॉक्टर काय होते त्यांना. डॉक्टर ऑपरेशन व्यवस्थित झालं होतं ना. हो. मग आता असं का होत आहे. त्याच्या जीवाला काही धोका आहे का. हे बघा तुम्ही इथे आत राहून पॅनिक होऊ नका.
ते पेशंटसाठी योग्य नाही आहे, शिवाय आमच्या ट्रीटमेंटमध्येही डिस्टर्ब होतं. पण डॉक्टर, हे बघा, ऑपरेशन नंतर पेशंटला सेटल व्हायला थोडा वेळ लागतो. अचानक त्यांचा BP कमी झाला आणि आमच्या ट्रीटमेंटचाही रिस्पॉन्स देत नाहीये, पण आम्ही शर्थीचे प्रयत्न करतो आहोत. जरा देवावर विश्वास ठेवा तुम्ही, आम्हाला आमचं काम करू द्या. उठणार आहे वेद. तुम्हाला असं एकटीला टाकून नाही जाऊ शकत. वेद, ऐकतोयस तो? ऐक ना, तू मला विचारलं होतंस ना ललित, तुझं प्रेम आहे का माझ्यावर? नली आता कबूल करते. बघ ना माझ्याकडे. वेद, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. डोळे उघडणारे. वेद, ऐक ना मी काय बोलते. तुझी नली तुला आवाज देते. वेद, तू म्हणशील ना तसं मी वागेन. तू म्हणशील तसं करेन. प्लीज आत्ता वो, प्लीज.